नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. तर या आठवड्यात म्हणजे 5 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 या काळामध्ये चंद्र कर्क, सिंह आणि कन्या या 3 राशीतून परिभ्रमण करणार आहे. पैकी सोमवार मंगळवार तो कर्क या राशीतनं त्याच्या स्वतःच्या राशीतनं परिभ्रमण करणार आहे. त्यामुळे सोमवार मंगळवारी दिसणारे परिणाम हे अत्याधिक स्वरूपाचे असतील, बरे किंवा वाईट. स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि सुरुवात करतो. मेष रास. मनस्थिती अत्यंत उल्हासित असेल, मातृसौख्य लाभेल, घराचं सुख लाभेल, एकंदरीत मनस्थिती फार चांगली राहील. बुधवार गुरुवारी संततीपासून आनंद मिळेल, महत्त्वाची कामं असतील ती होतील, विद्याभ्यासामध्ये यश मिळेल आणि आठवड्याचा शेवट हा थोडा हेक्टिक त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. थोडाफार शारीरिक किंवा मानसिक त्रास या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवण्याची शक्यता आहे. वृषभ रास. सोमवार मंगळवारी छोटे प्रवास होतील, बंधुवर्गाच्या भेटी होतील, बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल, स्वतःच्या कर्तृत्वाला वाव मिळेल, असं काहीतरी तुमच्या बाबतीत सोमवार मंगळवारी घडू शकतं. बुधवार गुरुवार आईची काळजी घ्या, घराचं रिनोव्हेशन, नवीन घर पाहणं किंवा घर बदली करणं यासाठी हे दिवस चांगले आहेत. आईची मात्र काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे. यामध्ये अभ्यास चांगला होईल. एकंदरीतच संततीकडून चांगली बातमी कळेल, संततीला चांगली बातमी कळेल किंवा संततीला चांगले अनुभव येतील. मिथुन रास. पैशाची गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. गुंतवणुकीसाठी खरोखर चांगले आहेत. बुधवार गुरुवारी तुम्हाला कर्तृत्वाच्या नवीन संधी दिसायला लागतील, त्या पकडायच्या कशा हे तुम्ही ठरवायचं आहे. लक्षात ठेवा, तुमचा पराक्रम या काळामध्ये वृद्धिंगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यशाच्या गुरमीमध्ये माणसांना दुखवू नका एवढंच सांगतो. आठवड्याच्या शेवटी गृहसौख्य लाभेल. घरामध्ये थोडंसं संशयाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा स्वतःवरती, मनावरती, बोलण्यावरती ताबा ठेवा, तर घरामध्ये आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल. कर्क रास. सोमवार मंगळवार जीवनेच्छा वाढेल, जीवनशक्ती वाढेल, काम करण्याची ताकद येईल, काम करण्याचा उत्साह वाढेल. बुधवार गुरुवार गुंतवणुकीसाठी चांगले आहेत. कुठून 4 पैसे येण्याची शक्यता असेल तर तगादा लावा, तुम्हाला 2 पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा छोटे प्रवास होण्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. कर्तृत्वाला वाव मिळणारी घटना आठवड्याच्या शेवटी घडण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंह रास. सोमवार मंगळवार खिसा पाकिट सांभाळा, अनावश्यक खर्च येतील, त्यामुळे मनावरती ताण निर्माण होईल, त्यामुळे सांभाळा. खर्च हे अनअवॉइडेबल असतील, ते करावेच लागतील. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती चांगली राहील. काही आजार असेल तर त्याच्यावरती औषध मिळेल, औषधांनी गुण पडेल आणि शरीर प्रकृती ही चांगली राहील, मानसिक स्थिती आनंदित राहील. आठवड्याचा शेवट हा पैसे मिळण्याच्या दृष्टीने हा चांगला आहे. काही कुठून 4 पैसे येण्याची शक्यता असेल तर ते येतील, तर त्या दृष्टीने तयारीत राहा. कन्या रास. सोमवार मंगळवार अतिशय चांगले आहेत. काय कामं करायची असतील ते सोमवार मंगळवारी करून घ्या. सर्व प्रकारचे लाभ सोमवार मंगळवारी होऊ शकतात तुम्हाला, आणि त्याचा फायदा मात्र तुम्हाला बुधवार गुरुवारी घ्यायला पाहिजे. तो म्हणजे पैसे वाचवून अनावश्यक खर्च टाळा. उगाचच मानाला येत आहे म्हणून वाटेल तसा पैसा उडवू नका. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील, मानसिक स्थिती उत्तम राहील, काम करण्याची शक्ती राहील. या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. तुळ रास.
सोमवार मंगळवार उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यासाठी चांगला आहे. काय करायचं आहे ते करून घ्या. नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये फायदा होईल, तुमची वाहवा होईल. नोकरीमध्ये तुमच्यावरती जबाबदारी टाकली जाईल आणि ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. बुधवार गुरुवार चांगले लाभ होतील, सर्वतोपरीने लाभ होतील. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं 4 पैसे कमावण्याची संधी ही बुधवार गुरुवारी उपलब्ध होईल. आठवड्याचा शेवट मात्र खर्चिक असेल, त्यामुळे सावध राहा. कोर्ट कचेऱ्या वाहन चालवणं या दृष्टीने सावध राहा. त्यातनं 2 पैसे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृश्चिक रास, भाग्योदयाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. एखादी भाग्योदयकारक घटना सोमवार मंगळवारी घडण्याची शक्यता आहे. लांबच्या प्रवासाचे बेत सोमवार मंगळवारी आखले जातील. सोमवार मंगळवार हा बंधुवर्गाकडून थोडीशी चिंताजनक बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवार गुरुवार नोकरी धंदा व्यवसाय या दृष्टीने अतिशय चांगला आहे आणि त्या सगळ्याचं अतिशय उत्तम अशा स्वरूपाचं कोऑर्डिनेशन, चांगलं फळ, लाभाचं हे तुम्हाला आठवड्याच्या शेवटी मिळेल. एकंदरीत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय चांगला आहे. धनुरास, विलंबी आजार होण्याची शक्यता किंवा त्याची एक झलक पुढे येण्याची शक्यता सोमवार मंगळवारी नाकारता येत नाही. पाण्याशी संबंधित आजार सोमवार मंगळवारी होऊ शकतात, जसे सर्दी, खोकला, शैत्य वगैरे वगैरे. तर त्या दृष्टीने सावध राहा. आठवड्याच्या मध्यावरती भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे. काही चांगल्या घटना तुमच्या आयुष्यात घडतील. बंधुवर्गाकडून सहकार्य लाभेल. लांबचे प्रवास होण्याची किंवा प्रवासात असलात तर ते प्रवास चांगला होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा नोकरी धंदा व्यवसाय या दृष्टीने अतिशय चांगला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मकर रास, जोडीदाराचं सुख सोमवार मंगळवारी अतिशय चांगलं लाभेल. म्हणजे नवीनच लग्न झालंय की काय असं वाटावं इतपत जोडीदाराचं सुख तुम्हाला लाभण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यावसायिक पार्टनर देखील तुम्हाला चांगलं सहकार्य करेल. त्यांनी सांगितलेल्या 2 चांगल्या गोष्टी तुम्ही ऐका आणि त्याच्यावरती अंमल करा. आठवड्याच्या मध्यावरती शारीरिक त्रास पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे. एखादा जुनाट होऊन गेलेला विकार किंवा आजार पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. तेव्हा काळजी घ्या. तसं काही शंका आली तर लगेच डॉक्टरकडे जा. आठवड्याच्या शेवटी हा अतिशय चांगला आहे. आठवड्याच्या शेवट हा तुम्हाला शांततामय, ज्याला आध्यात्मिक आनंद ज्याला म्हणावा असा मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा लागण्याची शक्यता आहे आणि त्यातनं पारमार्थिक ऐश्वरी कृपेचा आनंद तुम्हाला लाभण्याची शक्यता आहे. कुंभरास, कुंभ राशीची माणसं ही थोडीशी अंतर्मुख असतात. तर त्यामुळे आध्यात्मिक जर ज्यांना कुणाला प्रगती करायची असेल तर त्यासाठी सोमवार आणि मंगळवार हा अतिशय चांगला आहे. सोमवार मंगळवारी धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याची शक्यता आहे. ध्यान धारणा योग याच्यामध्ये यश येण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवारी गृहसौख्य लाभेल, वैवाहिक सुख लाभेल, घरामध्ये शांतता असेल. तुम्ही जर व्यवसायात असाल आणि पार्टनर असेल तर पार्टनरही चांगल्या प्रकारचं सहकार्य तुम्हाला करेल. मात्र आठवड्याचा शेवट हा थोडाफार शारीरिक त्रासाचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जराही शंका आली तर डॉक्टरकडे जायला विसरू नका, विलंब लावू नका. मीन रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. कराल ते होईल. ज्याला हार्मनी म्हणतात, सुसंगती जीवनातली म्हणतात, योग्य वेळी योग्य घटना घडणं ज्याला म्हणतात, ते सोमवार मंगळवारी तुमच्या बाबतीत घडेल. बुधवार गुरुवार हा थोडासा शारीरिक त्रासाचा जाईल. काही दुखणं, खुपणं, सर्दी, खोकला, पडसं, ताप येण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट
हा जोडीदाराबरोबर किंवा गृहसौख्याच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. व्यावसायिक पार्टनर देखील सहकार्य करेल त्या दृष्टीने महत्त्वाचा असा हा आठवडा आहे. मंडळी, हे होतं 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना कोणाला वैयक्तिक समस्या असतील आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. व्हॉट्सॲपवर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.